बारामतीत आता मोठी सभा होणार आहे। सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सभा सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी होते आहे। बारामतीतली सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे आणि आज कण्हेरी मारुती मंदिरातून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला। श्रीनिवास पवार यांनी हा नारळ वाढवला आणि त्यानंतर सभा या ठिकाणी होती। आणि 2000 से आजच्या तारखेपर्यंत 4दा इतक्यांदा नाही होते नारळ फोडायला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा। आणि त्यावेळेस इथून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे मिळतं हा अनेक वर्षाचा अनुभव आहे। आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण इथं आलो, तुम्ही आलात, तेव्हा सगळ्यांचं अंतःकरणापासून स्वागत। निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते। यावेळी निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे। आज काहीतरी देशात वेगळं घडतंय अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर लढा येईल, संकट येईल, ते होऊन द्यायचं नाही। तर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा अधिकृतपणे शुभारंभ झालेला आहे। पारंपरिक पद्धतीनं कण्हेरी मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला। आमच्या विरोधात खोटा प्रचार आहे, आम्ही नाही प्रचार केला। बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे, त्यांचं नाव हेगडे, आणि त्या हेगडेंनी भाषण केलं बंगलोरला लोकांच्या समोर, या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या। हे मी म्हणत आहे, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची। आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल तो प्रश्न भयंकर गंभीर होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली, या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकार आहे। तुम्हाला मताचा एक अधिकार आहे, मला एकच आहे। मी काही खासदार म्हणून मला काही 2 मतं नाही आहे। देशाच्या प्रधानमंत्र्याला एक वय आणि तुमच्या शेतात खुरसायला येणारी बाई आहे तिला एक वय। बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जर संकट मालीच यायला लागलं तर आपल्या सगळ्यांना जागरूक राहणं आणि जे आणतात त्याला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम करायचं आहे। हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं। अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहेत, नाव ऐकलं ना? तडीपार होते बरंच तुम्हाला सगळं माहीत। तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातील आणि आणखी 2 ठिकाणी। 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या। आता 10 वर्ष कधी असतं 14 आता कालचं 14 ते 24, 14 ते 24 या कालावधीमध्ये राज्य कोणाचं होतं? मोदीचं। मंत्री कोण होते? हेच होते। त्या काळात मी सत्तेत नव्हतं,
पण हिशोबाला वागतात आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण त्यांना नाही. याचा अर्थ ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही, सत्ता उमेदवारांच्यासाठी वापरायची. बारामतीत शरद पवार बोलत होते, लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार जनतेचा आहे, तो टिकायला हवा, म्हणूनच ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशात काहीतरी वेगळं घडतंय अशी लोकांनाही शंका येते. अमित शहांनी जे वक्तव्य सोलापुरात केलेलं होतं त्याचाही समाचार शरद पवारांनी घेतला. एक काळ असा होता की सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होतं. यंदा महाराष्ट्रात आहे. पाऊस काळ बरा होता, म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले, कारखाने ठीक चालले, 2 पैसे मिळाले, दिवसातून पीक लोकांनी घेतलं, साखर तयार केली, पीक घेतलं. पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच पाठवायला पाहिजे. देशाची गरज भागून माल शिल्लक आहे, निर्यात करा आम्ही सांगतोय, त्याला बंदी, त्याला परवानगी नाही. हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला. आपल्या देशात एक संस्था आहे, तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. वसंतदादा फासलांच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या ज्या कमतरता ह्या दूर करायला ती संस्था स्थापन केली. या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक टनाला 1 रुपया किंवा 2 रुपये त्या संस्थेला देतो. आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे अनेक वर्ष. आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसेंदिवस ऊस वाढणार, ऊसाचं उत्पादन वाढणार. नुसती साखर एका साखर करून चालणार नाही. त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या, मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार, त्याच्यापासून वीज तयार करणार. आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात. आणि हे सगळं काम करून संशोधन करणारी ती संस्था, त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो की हे सगळं चांगलं आहे, पण तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळणार नाही. हे तत्त्व सगळे संशोधक सांगतात, पण सरकार परवानगी देत नाही. काय करायचं? किती गोष्टी असं सांगू? किंमती वाढ, महागाई. मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी करू. त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा भाव 50 दिवसात मी खाली आणतो. हे सांगितलं कधी? 14 वर्षाच्या पूर्वी, 10 वर्षाच्या पूर्वी. हे सांगून आज 1450 दिवस झाले. 50 दिवसात कमी होणार होतं. 50 दिवसात कमी झालं नाही, 1.5 वाढले. पेट्रोल महाग केलं, डिझेल महाग केलं, ऑइल महाग केलं, साखर स्वस्त केली, दूध स्वस्त केलं. तुम्ही पिकवताय ते सगळे स्वस्त, आणि दुसरे पिकवताय त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या. आणि सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके हजारो रुपये घातले, घालायची एका खिशात आणि खालच्या खिशाचं काढून घ्यायचे आणि ते डबल काढून घेते. आता ही पाकिट माझी बंद करायची का नाही? ही पाकिट माझी बंद करायची असेल तर हा पाकिटवाला कोण असेल?